गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव, सीबीआयच्या चौकशीमध्ये खुलासा, देवेंद्र फडणवीस यांची माहिती, ऑडिओ क्लिप असल्याचीही फडणवीसांचा दावा। मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर स्थगित, सरकारला 13 ऑगस्टची नवी डेडलाईन। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा एकही उमेदवार निवडून देऊ नका, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अजित पवारांची भेट, दिल्ली दौऱ्यामध्ये अमित शहांची भेट घेतल्याचीही माहिती। दिलीप मनोरमा खेडकरांच्या घटस्फोटाचा शोध घ्या, केंद्र सरकारचे पुणे पोलिसांना आदेश, लेकीच्या नोकरीसाठी आई वडिलांनी घटस्फोट घेतल्याची शक्यता। पूजा खेडकरला देण्यात आलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र वैधच, पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचं स्पष्टीकरण, प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरला क्लीन चिट। राज्यामधल्या मतदार याद्यांमधल्या त्रुटी तातडीनं दूर करा, लोकसभेच्या वेळी मतदारांची नावं गायब झाल्यानं भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। अजित पवारांवर टीका करू नका, भाजपची संघाला विनंती, विधानसभेसाठी त्यांची गरज, मुंबईतल्या बैठकीमध्ये संघ विचारक मुखपत्रांना भाजपचा सल्ला। पाच वर्षात मुंबईकरांना 250 लोकल मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे 2 दरवाजे उघडले। काठमांडूमध्ये सूर्या एअरलाइन्सची विमान दुर्घटना, विमानातल्या 19 प्रवाशांपैकी 18 जणांचा मृत्यू, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू।